काही दिवसापूर्वी मी फिरायला मित्रांसोबत दिव्यागर या परिसरात आलो होतो। इकडे श्री समर्थ कृपा खानावळ आहे, त्याच्या पाठीमागचा परिसर तिकडे फिरायला गेलो होतो। आमचा एक दिवसाचा स्टे होता, एक रात्र राहिलो। दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर त्यांच्या घराच्या मागे मस्त अशी बाग होती। बागेमध्ये भरपूर सारी झाडं होती, त्यामध्ये पोफळीची, नारळाची, त्यानंतर वेगवेगळ्या फुलझाडांची, केळीची झाडं मस्त बघायला मिळाली। त्यांना आता फळं पण आलेली आहेत आणि आता काही दिवसामध्ये इकडे पोफळींना मस्त वरती घड लागलेत बघा, ऑरेंज कलरची। आता काढायला सुरुवात होईल आणि हा सीझन आहे, वर्षातनं एकदा येणारी हे पीक सुपारीचं भरपूर सारं इकडे काढलं जातं आणि दिव्यागर हे फेमस आहे सुपारीसाठी सुद्धा। कधी तुम्ही या ठिकाणी होमस्टे किंवा हॉटेलमध्ये राहाल तर इकडच्या वाडीमध्ये फिरायचा नक्की प्रयत्न करा, कारण की इकडे भरपूर सारी वनस्पती त्यांची माहिती मिळते। त्यांची एक खूप जुनी अशी विहीर आहे, तिला पाणी बऱ्यापैकी गोड आहे। ते सगळं पाणी ते इथल्या वनस्पतींना वापरतात आणि पूर्ण थंडगार असं वातावरण इथे असं। त्यांच्या विहिरीच्या बाजूला आम्हाला काही अशी फळं पडलेली दिसली, ज्या फळाचं मला नाव सुद्धा नाही समजलं। मी समजत होतो कौंडाळ्या की काय। आणि हे इकडे नारळ काढलेत बघा, नारळ सोलून ते मार्केटमध्ये विकले जातात आणि नाहीतर आपल्या इकडे जर स्वतःचं होमस्टे हॉटेल असेल तर तिथे जेवणासाठी वापरले जातात।